तर 2500 रुपयापासून विथ किट हा पायराइटचा उंबरठा सर्व दिशांना चालतो. हे ॲक्रेलिक लावलेलं आहे, त्याच्यावरती आम्ही रेझिनचा कोटही करतो. बघा स्मूथनेस बघा, पूर्ण ऑरा काढलेला आहे आणि हा त्याचा किती % पॉझिटिव्ह आहे. उंबरठ्याचा पॅटर्न रजिस्टर्ड केलेला आहे. कारण नरसिंह महाराजांनी हिरण्यकशिपूचं जे पोट फाडलं ते खैराच्या उंबरठ्यावरतीच बसून फाडलं. सचिन सरांनी घेतला, दिलीप वेंगसरकर आहेत, तेजस्विनी पंडित आहेत. मी स्वतः गोशाळेत जातो, गिरगाईचं गोमूत्र आणतो. मार्केटमध्ये लोक काय करतात, ऑरा पावडर म्हणून चंदन पावडर विकतायत, की एकदम ओरिजिनल रत्न आहेत. जर का कोणी डुप्लिकेट बोललं तर मी 1 लाख रुपये रोकड देऊ शकतो, कारण त्याचा रिझल्ट लोकांना खूप जबरदस्त. हे सगळं लेझर मध्ये आहे. हळदीचं लेपन वगैरे लेडीज करतात. देवाच्या देवतेने आम्हाला दिलेला हा अवॉर्ड आहे. दिलीप वेंगसरकर सरांनी सुद्धा आम्हाला दिलेला हा भारत गौरव पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाले. मुळात आपण जर एवढे मोठे घर घेतोय तर त्यामध्ये सगळं चांगलं पण असलं पाहिजे. हा पायरेट तुम्हाला 300 रुपये मिळेल, पण घ्यायचं आहे तर कंपाऊंडर कडनं घेऊ नका, डॉक्टर कडनं घ्या. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो डोंबिवलीला वास्तू उंबरठ्याला भेट देण्यासाठी. आपण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा आपण वास्तू पाहतो, दिशा पाहतो, पण सर्वात महत्त्वाचं जे आहे ते दिशानुसार आपण उंबरठा घेत नाही. तर सर्वात महत्त्वाची जी वस्तू आहे ती म्हणजे उंबरठा. कारण उंबरठा जे घेतल्याने घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मी आतमध्ये प्रवेश करते, नकारात्मक ऊर्जाला ती थांबवते. त्यासाठी उंबरठा हा खूप महत्त्वाचा आहे. आज मी ज्या दादांना आज भेट देणार आहे त्या एक अभ्यासक आहे, त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे, यामध्ये PhD केली आहे वास्तुशास्त्रामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे मोठमोठे सेलिब्रिटीजसुद्धा इथनाच उंबरठा घेतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांनी सुद्धा इथनाच उंबरठा घेतला आहे. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा. चला बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. तर मित्रांनो, इकडे येण्यासाठी तुम्हाला डोंबिवली पूर्वपासून पातावलीला यायचं आहे. पूर्ण पत्ता आणि वेळ जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि जर तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. नमस्कार मित्रांनो, तर मी वास्तू उंबरठ्याचा CEO. तर वास्तूमध्ये माझी 32 वर्षापासून PhD केली, अभ्यास केलेला आहे. तर पहिल्यापासून मी उंबरठे बनवत होतो, पण नॉर्मल उंबरठे बनवत होतो. तर काही वर्षानंतर जसे जसे इंटिरियर्सवाल्या लोकांचे इंटिरियर्स घरांची डिमांड वाढू लागल्या, लोकांनी मला सांगितले की सर तुम्ही प्लेन उंबरठे देण्यापेक्षा तुम्ही डिझायनर उंबरठे काहीतरी बनवा. तर लोकांच्या आग्रहाखातर आम्ही डिझायनर उंबरठे सुद्धा बनवायला लागलो. आणि त्याच्यानंतर आम्ही काय करायला लागलो की वास्तूमध्ये जसे घरं महत्त्वाचे आहेत तसे दरवाजे सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर कोणत्या दिशेला कोणता दरवाजा हवा आहे की मग त्याच्याप्रमाणे आम्ही उंबरठे सुद्धा डेव्हलप करत गेलो. आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे किट आहे, रत्न आहेत, ते सुद्धा आम्ही उंबरठ्यांमध्ये टाकत गेलो. वास्तू उंबरठ्यामध्ये आपल्याला किती प्रकारचे उंबरठे पाहायला मिळतील? बघा, वास्तू आत्ता सध्या आमच्याकडे साग आहे, खैर आहे, शिसम आहे, आंबा आहे, जांभूळ आहे, फणस आहे. हे सर्व उंबरठे लाकडांच्या त्या दिशेप्रमाणे आपण देतो. बरोबर. आणि दादा, आता मार्केटमध्ये आता बरेच विक्रेते आलेले आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय आहे दादा? बघा, आता मार्केटमध्ये इंटिरियरवाले सुद्धा उंबरठे विकतायत, फर्निचरवाले सुद्धा उंबरठे विकतायत. काही जण सांगतात की वास्तूप्रमाणे उंबरठे विकतायत. तर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की वास्तूमध्ये जर तुम्ही म्हणताय तर कुठल्या ग्रंथामध्ये कुठल्या पानावरती लिहिलेलं आहे हे मला सांगा. तर मला वाटतं की एवढा कोणाचा अभ्यास नाही. मी तुम्हाला माझा अभ्यास दाखवू शकतो की कुठल्या ग्रंथामध्ये, कितव्या पाण्यामध्ये, कुठल्या अध्यायामध्ये उंबरठ्याचं महत्त्व दिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, माझा उंबरठा म्हणजे पहिली गोष्ट, उंबरठा म्हणजे लाकूड नाहीये. लोकांना काय वाटतं की उंबरठा म्हणजे लाकडाची फळी लावल्यावरती आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आली पाहिजे, असं नाहीये. तर कसं आहे की उंबरठा हा जो जर्नी ऑफ उंबरठा तुम्ही जर बघायला गेला तर प्रभू श्री रामांपासून ही उंबरठ्याची जर्नी त्याच्या अगोदरपासून आलेली आहे. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावरती, किल्ल्यावरती सुद्धा उंबरठा होता. ठीक आहे. आता तुम्ही मंदिरात जरी गेले तरी तुम्हाला उंबरठा पाहायला मिळेल. तर मधल्या काळामध्ये काय झालं की उंबरठा हा लुप्त झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर परत बिल्डर लोकांनी काय केलं की कडप्पा लावायला सुरुवात केली. आता तुम्ही बघितलं असेल की मोस्ट ऑफ जे दरवाजे असतात कडप्पे लावलेले असतात, पण कडप्पा किंवा लाकडाची फळी म्हणजे उंबरठा नाही. तुम्ही जुने काय काय वाड्यांमध्ये गेलेले असतात, बघितलं की काही उंबरठ्यांवरती यंत्र असतात, चांदीचे नाणी लावलेले असतात, पैसे लावलेले असतात. हे काय काय ठिकाणी तुम्ही बघायला आज पण काही जुनी घरं आहेत की जुन्या गावांमध्ये गेले असतात तर तुम्हाला तसे उंबरठे बघायला मिळतील. तर तसं आपण काही उंबरठे आम्ही बनवलेले आहेत स्वतः. तर आम्ही काय केलं की त्याच्यात थोडंसं अजून अभ्यास करून कुठल्या दिशेचा क्रिस्टल्समध्ये उंबरठे बनवले आहेत, म्हणजे कुठल्या दिशेचं कुठलं रत्न आहे, मग त्याचं क्रिस्टल्स कोणतं आहे, त्याप्रमाणे आम्ही उंबरठे सुद्धा डेव्हलप केले. तुम्हाला हे सगळं बघायला याच्यामध्ये मिळेलच. तर बघूया आपण कोणकोणते प्रकारचे उंबरठे.
तर हे बघा आमच्याकडे पहिला हे सगळे साग आहेत जे तुम्हाला लाईट कलर दिसतात ना, हे सगळे साग आहेत. अच्छा. हे हिपॉक्सी आहेत. अच्छा. हे जे हिपॉक्सी केलेले आहेत म्हणजे हे हा. तुम्हाला लाईफमध्ये खराबही होणार नाही. अच्छा. ठीक आहे. बरेच जण म्हणजे असं म्हणतात की हिपॉक्सी एक केमिकल आहे, हां मग त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी कशी येते? बघा की बरोबर negative आहे. energy? काही जण म्हणत असतील की हिपॉक्सी केमिकल आहे, निगेटिव्ह आहे, पण आता तुम्ही बघायला गेलं तर तेच लोक उंबरटे विकतायत. मग त्यांनी का विकायला पाहिजे? निगेटिव्ह गोष्ट आहे तर. बरोबर आहे ना की तुम्ही कस्टमरला सांगताय की ते निगेटिव्ह आहे, मग तुम्ही स्वतः का विकायला पाहिजे? माझे जे उंबरटे आहेत, माझे हे जे हिपॉक्सीचे उंबरटे आहेत, त्या प्रत्येक उंबरट्याचा आम्ही ऑरा स्कॅन रिपोर्ट बनवला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मी काय ऑरा स्कॅन रिपोर्ट सुद्धा दाखवतो. हे बघा, आता हा पायराइटचा उंबरटा आहे, त्याचा हा जो पूर्ण ऑरा काढलेला आहे आणि हा त्याचा किती % पॉझिटिव्ह आहे. अच्छा. हा ह्याचा रिपोर्ट. परत त्याच्यानंतर हा बघा, हा जो म्हणतात ना हिपॉक्सी, तुम्ही जर झूम करून बघितलं तुम्हाला हा हिपॉक्सी, ह्याचा सुद्धा तुम्हाला रिपोर्ट बघायला मिळेल. हा किती % पॉझिटिव्ह आहे. हा कुठलाही रिपोर्ट आहे, हा मॅन्युअल नाही आहे. हे मशीनमध्ये स्कॅन केलेली रिपोर्ट आहे. आम्ही इथे स्वतः ऑरा मशीन आणली होती आणि त्या प्रत्येक उंबरट्याच्या आम्ही ऑरा चेक केलाय विदाऊट आतमध्ये मटेरियल टाकता. त्याच्यामुळे मी कुठलीही गोष्ट प्रूफ शिवाय कधीही बोलत नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आजकाल लोक आमची कॉपी सुद्धा करतायत. तर मला सांगायचं एकच गोष्ट आहे, माझी कॉपी करू नका. जर का माझी कॉपी करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कारण मी प्रत्येक उंबरट्याचा पॅटर्न रजिस्टर्ड केलेला आहे. रजिस्टर्ड केलेला आहे. तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं रीतसर नोटीस सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे कृपा करून माझी कुठल्याही उंबरट्याची कॉपी करू नका. चांदीमध्ये सुद्धा आम्ही उंबरटे बनवलेत. हे बघा, हे सगळे चांदीमध्ये. तर तुम्ही मागे पण हा बघा, हा आपण ॲक्रेलिक उंबरट्यामध्ये सर्वप्रथम ॲक्रेलिक पण आम्हीच आणला. अच्छा. ठीक आहे. हे बघा, हे ॲक्रेलिक लावलेलं आहे, त्याच्यावरती आम्ही रेझिनचा कोटही करतो. अच्छा. हे बघा, हे पण रेझिनवाला आहे, ह्याच्यामध्ये पण चांदीची पावलं वगैरे आहेत. ठीक आहे. सरांची साईन पण आहे आणि सचिन सरांची. आता आमच्याकडे काही जण येतात की ज्यांना पावलं नको असतात, ते म्हणतात की सर आम्हाला पावलं नको आहेत, कारण काही जणांचा असं मानायचा उद्देश असतो की सर लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक ह्याच्यावर पाय पडतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही असे डिझायनर उंबरटे आणलेले आहेत. हे बघा, असे ज्याच्यावर विदाऊट पावलं. आणि आमच्याकडे आता मी मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल, मी म्हणत होतो की 100 डिझाईन आहेत, पण आज मी प्राऊडली बोलतो की माझ्याकडे 1000 डिझाईन रेडी आहेत. वा. 1000 डिझाईन आज माझ्याकडे रेडी आहे. तुम्हाला बघायचं असेल तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता, मी तुम्हाला 1000 डिझाईन दाखवू शकतो. एवढे आम्ही डिझाईन स्वतः डेव्हलप केलेले आहेत. आणि माझ्याकडे येणारा माणूस हा गरीबच असेल किंवा श्रीमंत, कुठल्याही कॅटेगरीमधला माणूस येतो, तर त्याच्यामुळेसाठी माझ्याकडे जर तुम्ही बघायला गेलं तर 2500 रुपयापासून विथ किट, 2500 रुपयापासून विथ किट सुद्धा उंबरटा माझ्याकडे अवेलेबल आहे. तो 5-6 लाखापर्यंत उंबरटा मी देऊ शकतो. हा बघा, 5.5 लाखाचा उंबरटा आहे. हा तुम्ही पहिल्यांदा पण बघितला असेल, सोन्याचा उंबरटा आहे. येस, गोल्ड उंबरटा आहे. त्याच्यानंतर हे सगळे 3D उंबरटे आम्ही बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत. ह्या तर कमी डिझाईन. सर्वात जास्त कोणत्या लाकडाचा? बघा, आता सर कसं आहे माहिती का, सर्वात जास्त आम्ही सागाचाच विकतो, कारण मान्यता अशी आहे की जरी वास्तुशास्त्र म्हणत असलं की आंब्याचा लावा, फणसाचा लावा, तरी मग आजपर्यंत हा पण एक प्रश्न असणार लोकांच्या मनात येतो की जर का ह्यांची मग मंदिरं का नाही बनवली. बरोबर आहे की नाही? लोक म्हणतात ना की आंब्याचा लावा, फणसा लाव, मग आपण त्याची पट्टी टाकतो, त्याला सोल्युशन आहे. मग त्याची पट्टी वगैरे टाकून आपण ते देतो. म्हणून तर सागाची मंदिरं असतात, शिसमचं मंदिर असतात. फक्त आंबा, फणस, जांभूळचं मंदिर का नाही बनवलं? का ते टिकाऊ नाही. आणि माणूस एकदाच नवीन घर घेतल्यावरती माणूस एकदाच उंबरठा घेतो. ठीक आहे. सारखा वर्षाला माणूस काही चेंज नाही करत. त्यामुळे खैरचा आणि औदुंबरला खूप मान्यता आहे. हा बघा, खैराचा कसं आहे की खैर हा मंगळाचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, खैर हा टिकाऊ पण आहे, कारण खैर हा टणक असतो. आणि खैर हा नरसिंह महाराजांचा उंबरठा असल्यामुळे तो नरसिंह महाराजांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला नरसिंह पुराणामध्ये की जो पुरुष माझा उंबरठा लावेल त्याच्या घराचं रक्षण करेन मी. कारण नरसिंह महाराजांनी हिरण्यकशिपूचं जे पोट फाडलं ते खैराच्या उंबरट्यावरतीच बसून फाडलं. अच्छा. असं आहे. आणि औदुंबराचा लोकांना एक फॅड आहे की उंबर म्हणजे औदुंबर, हा एक लोकांनी एक फॅड बनवला होता. पण तसं नाहीये. मान्यता आहे, पण आपण जर विचार करायला गेले की औदुंबर हे पवित्र झाड आहे. लेडीजचे प्रॉब्लेम त्याला चालत नाही. औदुंबरामध्ये 64 योगिनी असतात. औदुंबराच्या याच्यावरती 64 योगिनी असतात. द्वारपाल आणि विजयपाल देवता असतात. दत्तांचा वास असतो. आणि आपण जर का तो उंबरठा घरावरती समजा उंबरट्यावरती लावला
तर आपण विचार करा की जेव्हा लेडीज प्रॉब्लेम असतात तर आपण त्या झाडाजवळ जातो का, बरोबर. किंवा आपल्याकडे सुतक असतं, सोयर असतं, बरोबर. तर आपण त्या झाडाकडे जातो का. म्हणून तसे उंबरठे लावू नये. जर लावायचं असेल तर तो मंदिराच्या पवित्र ठिकाणी लावायचा. बरोबर. ठीक आहे. पण लोकांना ही कन्सेप्ट नाही, औदुंबर म्हणजे उंबरच आणि उंबरठा म्हणजे उंबरठा, हा शब्द लोक त्याच कन्सेप्ट घेऊन येतात. म्हणून आम्ही आमचं काम काय की कोणाला मिसगाईड करायचं नाही. बरोबर. जे काही जेन्युइन गोष्ट आहे ना ती आम्ही देतो. बरोबर. म्हणून आम्ही सांगतो की बाबा औदुंबराचा उंबरठा का लावू नये, किंवा सागाचा का लावायचा, खैराचा का लावायचा. कारण आमचं काम आहे की आमचं एकच पैसे कमवणं आमचा मोटिव्ह नाही. आमचा मोटिव्ह एकच आहे की प्रत्येकाच्या घरात सुख शांती समृद्धी नांदली पाहिजे, बस. बरोबर. आणि उंबरठ्याचं महत्व तेच आहे, सकारात्मक ऊर्जा. कारण बघा ना, आता तुम्ही एक विचार कराल की एखादी लग्न झालेली स्त्री सुद्धा उंबरठ्यावरती थांबून आपण तिला गृहप्रवेश करतो. गणपती असू दे, कुठलाही सण, जेव्हा तुम्ही नवीन दैवत जरी घरी आणता तेव्हा आपण काय करतो, त्यांना दरवाजावरती म्हणजे उंबरठ्यावरती ठेवून त्यांचं पूजन करतो आणि मग गृहप्रवेश. म्हणजे उंबरठा किती महत्वाचा आहे. त्या उंबरठ्यावरती जी लक्ष्मण रेषा आहे ती ओलांडून आपण आत येतो, बरोबर आहे. म्हणून हा उंबरठा म्हणजे ती लक्ष्मण रेषाच, ठीक आहे, असं त्याची जर्नी आहे. वास्तू उंबरठ्याचं विशेष असं महत्व काय आहे? बघा, आमचा वास्तू उंबरठा का फेमस आहे, किंवा आमच्याकडनं सेलिब्रिटी लोक, मोठमोठे लोक आमच्याचकडनं का उंबरठा घेतात. कोणकोणत्या सेलिब्रिटींनी दादा आपल्याकडे? बघा, सगळ्यात पहिलं सचिन सरांनी घेतला, त्याच्यानंतर दिलीप वेंगसरकर आहेत, तेजस्विनी पंडित आहेत, परत आता मनसे अध्यक्ष उपाध्यक्ष सतीश पाटील सर यांनी घेतला. अजून असे भरपूर ऍक्टर्स आहेत ज्यांनी आमच्याकडे उंबरठे, काय नाव मी डिस्क्लोज नाही करू शकत कारण थोडंसं हे आहे. तर त्यांनी का घेतला, कारण त्यांनी, आम्ही मार्केटिंग नाही केली, त्यांना कुठेतरी रेफरन्स मिळत गेला की सर ह्यांचं उंबरठा घेतल्यापासून आम्हाला ग्रोथ झाली, ही ग्रोथ झाली, म्हणून त्यांनी आमच्याकडे उंबरठे घेतले. कारण आमचं स्पेशलायझेशन काय आहे, कारण बघा मार्केटमध्ये जे उंबरठा विकतात आणि आमच्यात का फरक आहे, कारण आम्ही जे उंबरठे बनवलेत हे वास्तूप्रमाणे बनवलेत, दिशांप्रमाणे बनवलेत, आणि त्याचे क्रिस्टल्स सुद्धा आहे. आता तुम्ही हे बघा, हा पायरेटचं उंबरठा आम्ही सगळ्यात प्रत्येक, हे जे उंबरठे आहेत हे लॉन्च करणार आम्हीच पहिलं आहे मार्केटमध्ये. पायरेटचं क्रिस्टलचे हे महाराष्ट्रात आम्हीच पहिलं लॉन्च केलेत. आता हा पायरेटचा उंबरठा सर्व दिशांना चालतो. त्याच्यानंतर हा साऊथ आहे, ही नॉर्थ ईस्ट आहे, तुम्ही इकडे आम्ही दिशा सुद्धा लिहिलेल्या आहेत, आणि त्या दिशेचे क्रिस्टल सुद्धा आम्ही बनवलेले आहेत. हे बघा, ही नॉर्थ आहे, ही परत ईस्ट आहे, साऊथ वेस्ट आहे, नॉर्थ वेस्ट आहे, हे सगळं दिशांचे तुम्हाला क्रिस्टल प्रमाणे उंबरठे सुद्धा बघायला मिळतील, आणि यांचे रिपोर्ट सुद्धा मिळतील. कारण आम्ही जे बनवलेत ना ते पहिल्यांदा आम्ही स्वतः बनवले, त्याच्यानंतर त्यांचे आम्ही ऑरा रिपोर्ट्स काढले, स्कॅन केलेत त्यांना की हे कसे पॉझिटिव्ह असतील, किती %, म्हणजे अजून आम्ही आतमध्ये काही न टाकता ह्याचे रिपोर्ट्स बनवलेत, जे तुम्हाला रिपोर्ट्स आम्ही दाखवू शकतो. तुम्हाला इकडे बारीक क्रिस्टल्स दिसतील तुम्हाला, हे बघा बारीक क्रिस्टल्स, या क्रिस्टलचा हा ऑरा रिपोर्ट आहे. हा 100% ऑरा रिपोर्ट आहे, हा 100% त्याचा ऑरा आहे. म्हणजे हा जेव्हा तुम्ही लावाल तर त्याचा ऑरा तुमच्या घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्हच काम करणार. कारण मी असं का म्हणतो, पॉझिटिव्हच या शब्दावरती का ठाम आहे, कारण ह्याच्यावरती आम्ही रिसर्च केलंय. जे तुम्हाला बाकीचे जे लाकूड विकणारे फर्निचरवाले तुम्हाला सांगू शकणार नाही ना, ते आम्ही सांगू शकतो, कारण आम्ही त्याच्यावरती काम केले, भरपूर काम केले. म्हणून आमचे हे जे उंबरठे आहेत हे पॉझिटिव्हच काम करणार. म्हणजे पूर्ण संशोधन करून रिसर्च करूनच आम्ही हे उंबरठे बनवले. हे बघा कसं आहे की हे लेझर आहेत, हे लेझर पण बघितले, हे नॉर्मल सगळे डिझाईन्स आहेत. हे बघा, हे ॲक्रेलिक, आता सध्या जे ॲक्रेलिक चाललंय मार्केटमध्ये ह्याचं इन्व्हेन्शन पण आम्हीच केलंय. आता भरपूर जण उंबरठे ॲक्रेलिक विकतायत, हे रेझिन, ह्याचं इन्व्हेन्शन पण आम्हीच केलं आणि आम्हीच पहिल्यांदा उंबरठे बनवले. अरे वा, हे बघा. आणि डोंबिवलीमध्ये पण तुम्ही, डोंबिवलीमध्ये पण आम्ही तर बोलतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे उंबरठा बनवणार कोणी नसणार आहे, आणि फ्युचरमध्ये पण होऊच शकणार नाही. जेवढं आम्ही आता त्याच्यानंतर पण थोडे दिवसांनी सांगतो की आम्ही उंबरठा बनवणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा उल्लेख करणार आहे. का? कारण एक वस्तू आम्ही त्यात अशी टाकणार आहे की जी बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः सांगितली होती, त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे. तो उंबरठा आम्ही लवकरच मार्केटमध्ये आणणार आहे. आता बऱ्याचदा प्रश्न पडतो की सागवान घ्यावा की खेरचं घ्यावा, तर यातलं जे ऊड आहे, जे लाकूड आहे, त्याचा फरक कसा ओळखावा? बघा, आता आमच्याकडे कसं आहे की ते दिशांप्रमाणे तर आहेच, पण आपल्याकडे, मी पहिल्यांदा पण मगाशी म्हटलं की आपल्याकडे येणारा सर्वसामान्य नागरिक पण असू शकतो, श्रीमंत पण असू शकतो, करोडपती पण असू शकतो. कारण माझ्याकडे भरपूर जण येतात, म्हणजे एक्स मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर पासून ॲक्टर्स असतात, एक्स कॅबिनेट मिनिस्टर असतात, म्हणजे गायक असतील, सगळे आमच्याकडे येतात.
पण सर्वसामान्य नागरिक सुद्धा माझ्याकडे येतो. तर माझ्याकडे सागांमध्ये सुद्धा प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. हा BTC साग आहे. अच्छा, तुम्ही लाईन चोरून आणि त्याच्या हिच्यावरून ओळखाल. आणि हा जो नॉर्मल साग आहे. अच्छा, म्हणजे यामध्ये पण 2 प्रकार असतात. म्हणजे एक बोलतात ना, एक एक्सपोर्ट क्वालिटी आणि एक नॉर्मल क्वालिटी. त्याच्यामुळे जी प्राइस रेंज आहे ती नॉर्मलची समजा घ्यायला गेले तर एक 3,500 चालू आहे माझ्याकडे. आणि जर चांगला क्वालिटीचा साग पाहिजे असेल तर तो 5,500 चालू आहे माझ्याकडे. असं आहे. म्हणजे सर्वांना परवडेल अशा प्रकारे. आणि आता मी अजून एक गोष्ट सांगतो की माझ्याकडे देवदार लाकडाचा सुद्धा 2,500 रुपयात उंबरठा आहे. तो विथ किट सुद्धा आम्ही देतोय. म्हणजे ज्यांना देवदार जरी हवा असेल तरी याच्यातली कुठलीही डिझाईन घ्या, 3 फूट बाय 3 इंच, 2,500 रुपयात उंबरठा घेऊन जा. 2,500? अरे वा, छान, सुंदर. आता मग त्यामध्ये उंबरठ्यामध्ये काय काय रत्न त्यामध्ये टाकले? आता हे बघा, तुम्ही आमचं किट पण दाखवतो तुम्हाला. आमचा जो उंबरठा आहे, पहिली गोष्ट आम्ही जे सगळं आम्ही मार्केटमधून काहीच घेत नाही. अच्छा, आमचं सगळं स्वतःचा ब्रँड आहे. बघा, वास्तू उंबरठा सगळं गंगाजळ, गोमूत्र हे आम्ही स्वतः ब्रँड डेव्हलप केले. कारण आम्ही बघितलं की गोमूत्र जरी तुम्ही घ्यायला गेले तर त्याचा 1 रुपयाचा पण वास येत नाही. पण आमचं गोमूत्र आम्ही स्वतः गोशाळेत जातो, गिरगाईचं गोमूत्र आणतो. तुम्ही आमचं गोमूत्र सुद्धा बघू शकता. हे बघा, आणि जे काय ते आम्ही सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑरा पावडर. मार्केटमध्ये लोक काय करतात, ऑरा पावडर म्हणून चंदन पावडर विकतायत. अच्छा, मी प्रूव्ह सुद्धा करून शकतो. जेवढे उंबरठे विकतात ना, सगळ्यांची हिस्ट्री माझ्याकडे इथे जमा आहे. ज्याला बघायचे असेल मी इकडे दाखवू शकतो, पण मला कोणाचं हे नाही करायचंय की प्रत्येकाने आपापल्या याच्याने विका. पण मी जे ऑरा पावडर विकतो ह्याचा सुद्धा ऑरा रिपोर्ट आहे. अच्छा, ठीक आहे. आणि ही पॉझिटिव्ह आहे. आणि ह्याचा रिपोर्ट सुद्धा आम्ही प्रत्येकाला सॅम्पल म्हणून आम्ही जे देतोय, ऍक्च्युली हे त्याचा ऑरा वाढवण्यासाठी पण आहे आणि हा सॅम्पल म्हणून पण आहे. आता काही जणांना आम्ही जे सॅम्पल दिलेलं आहे तर त्यांनी बघितले की त्यांच्या घराचा ऑरा सुद्धा याच्याने वाढलेला आहे. अच्छा, ठीक आहे, ते टाकतो. त्याच्यानंतर आपण पंचधातू टाकतो उंबरठ्यामध्ये. परत रत्न. आता काही जण म्हणतात की मार्केटमध्ये भरपूर जण म्हणतात की रत्न डुप्लिकेट असतात. तर मला एक सगळ्यांना सांगायचं आहे, बघा, आता जर प्रत्येक रत्न ओरिजिनलच घ्यायला गेलं, आपण सुरुवात हिऱ्यापासून करू तर 80,000 रुपये सेंट आहे. तर उंबरठा जर 80,000चा हिरच झाला, त्याच्यावर पाचू घ्यायला गेलं तर 1,000 रुपये कॅरेट आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुष्कराज घ्यायला गेले तो पण 1,000 रुपये कॅरेट. तर आपल्या 2 लाखाचा उंबरठा कोण घेणार? बरोबर आहे की नाही? अरे तो उंबरठाच घ्यायला कोण घेणार? म्हणून कसं आहे की आम्ही जे रत्न देतो ते भले एकदम टॉप क्वालिटीचे ओरिजिनल नसले तरी ते सेमी प्रेशियस आहेत. त्याच्यामध्ये पण प्रकार असतो, हिटेड आणि ट्रीटेड. अच्छा, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पण प्रेशियस आणि सेमी प्रेशियस. प्रेशियस म्हणजे आपण जे हातामध्ये जे घालतो हे प्रेशियस असतात. सेमी प्रेशियस म्हणजे जे आपण जमिनीमध्ये रत्न टाकतो ना ते सेमी प्रेशियस मध्ये येतात. ठीक आहे. आता माझ्याकडे मी वारंवार काय गोष्ट सांगतोय की माझ्याकडे येणारा माणूस हा सर्वसामान्य असल्यामुळे त्यांच्या परिस्थितीनुसार सुद्धा मी रत्न देतो. माझे हे जे एकदम ओरिजिनल रत्न आहेत, जर का कोणी याला डुप्लिकेट बोललं तर मी 1,00,000 रुपये रोकड देऊ शकतो. अच्छा, तर हे एकदम ओरिजिनल रत्न आहेत. म्हणजे आपण काय सांगतो की एखादा माणूस माझ्याकडे म्हटला की मला एकदम ओरिजिनल रत्न पाहिजे तर आम्ही हे त्यांना देतो. त्यांनी आणि हे लॅबमध्ये टेस्ट केलेलं आहे. आणि कोणी पण सांगावं की हे डुप्लिकेट आहे, याचा लॅब रिपोर्ट असतो का? हा लॅब रिपोर्ट बघा सर, याच्यामध्ये लॅब रिपोर्ट पण आहे. इकडे लिहिलेलं आहे बघा, नॅचरल वगैरे एकदम पूर्ण. अच्छा, नॅचरल एमरल्ड. आणि कधी कधी कसं असतं की समजा एखादा पुष्कराज जरी घ्यायला गेले तर त्याच्या सर्टिफिकेटवर काय लिहिलेलं असतं, येल्लो टोपाज. बरोबर. ओरिजिनल पुष्कराज कोणीच लिहित नाही कारण तो डुप्लिकेट असतो. अच्छा, येल्लो टोपाज म्हणजे रत्न ओळखायच्या काही सर्टिफिकेटवर सुद्धा असे येतात. सेमी प्रेशियस हे आम्ही देतो. आम्ही पैसे कमवत नाही सर. आम्ही काय करतो की प्रत्येकाच्या घरात सुख शांती समृद्धी हा आमचा मेन मोटो. एखाद्याला जर एखादी डिझाईन आवडली आणि जर त्याला ऑर्डर करायची असेल तर मग त्याला किती वेळ हा कालावधी लागतो? बघा, माझ्याकडे 3 ते 4 टाईपचे उंबरठे आहेत. जसं म्हटलं तर लेझर मी तुम्हाला 1 दिवसात देऊ शकतो. अच्छा, हिपॉक्सी असेल तर मी 5 दिवसात देऊ शकतो. अच्छा, परत आपले जे 3D आहेत ते पण 5 ते 10 दिवसात देऊ शकतो. तर तसं पण आम्ही स्टॉक घेऊनच चालतो. कारण आजकाल मार्केटमध्ये कसं असतं की सर आमच्याकडे उद्या पूजा आहे, सर आम्हाला उद्या अर्जंट हवा आहे. तर आमच्याकडे असं स्टॉकमध्ये सुद्धा उंबरठे रेडी असतात. आम्ही लगेच त्यांच्या साईज प्रमाणे सुद्धा देऊ शकतो. आणि आता सर्वात जास्त कोणत्या उंबरठ्याला डिमांड जास्त? बघा, सध्या माझा जास्त उंबरठा चालतो तो पायराईटचा. येस, कारण जो आम्ही आणलाय मार्केटमध्ये तो पायराईट. कारण त्याचा रिझल्ट लोकांना खूप जबरदस्त आहे पायरेटचा. आणि पायरेटचं ट्रेंड आहे. आपण जे ब्रेसलेट सुद्धा पायरेटचे घालतो त्याच्यामुळे तो पायरेटचा उंबरठा आहे. वा, सुंदर.
आणि घरामध्ये पैसा यावा हे सर्वांनाच वाटतं. प्रत्येकाची इच्छा असते ना सर, की बघा माझा कन्सेप्ट काय होता की माणूस पायरेट का घालतो, की बाबा पैसा येणार, पण घरातले प्रत्येक जण पायरेट घालू शकतो का? नाही घालू शकत. तर मी हा विचार केला की अख्ख्या घरालाच पायरेटचा रूप देऊन टाकू, म्हणजे जिथून जी एनर्जी येईल ती अख्खी पायरेटमधूनच घरात एंट्री करेल. आणि हे जे काय मी दिलेलं आहे ह्याचा उल्लेख जर तुम्ही कोणी मला विचारू शकता, मी सांगू शकतो की याचा उल्लेख क्रिस्टल बायबल्स, क्रिस्टल जसे ग्रंथ असतात तसे क्रिस्टलचे बायबल्स सुद्धा असतात. बायबलमध्ये तुम्हाला याचे वर्णन सुद्धा मिळू शकतं. अच्छा. आणि उंबरठ्यानेच लक्ष्मी आतमध्ये लक्ष्मी, प्रवेश हा करते. येस ते आहे. हे सगळं लेझरमध्ये आहे. हा ॲक्रेलिक मध्ये बनवलं आहे. दादा ह्याला हे काय लावलंय दादा? ही घोड्याची नाळ आहे. ऍक्च्युली घोड्याची नाळ वरती असते, पण आपण एक शो म्हणून असं ठेवलंय. अच्छा. ऍक्च्युली घोड्याची नाळ ही नेहमी यू आकाराने वरती लावायची असते दरवाजावर. ओके. पण हे आपण एक शो म्हणून ठेवलेलं आहे. अच्छा. हे सगळे लेझर डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर हा एक ॲक्रेलिक आहे, ह्याच्यावरती आपण रेझिन कोट करतो. हे बघा स्मूथनेस बघा. हा सुद्धा एक आम्ही उंबरठा बघितला पूर्ण. वाव. त्याच्यानंतर आपण बघितले की दिशांप्रमाणे आम्ही प्रत्येक क्रिस्टल्स मध्ये सुद्धा उंबरठे बघितलेले आहेत. हे बघा सगळ्या दिशा सुद्धा त्यांच्या लिहिलेल्या आहेत. छान. त्याच्यानंतर हे आहे 3D डिझाईन. 3D डिझाईन म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की 3D पण आहे, हिपॉक्सी पण आहे आणि चांदी पण. ह्या कॉम्बिनेशन मध्ये बनवलंय आम्ही. हे सर्वात जास्त पण चालतात ना, कारण ह्याच्यावर जर कोणी पूजा वगैरे काही करत असेल किंवा वॉटर प्रूफ असतात. वॉटरप्रूफ. आता काही जणांना लेपन करायची आवड असते, म्हणून हा लेपन उंबरठा आम्ही बनवलाय. अच्छा. ठीक आहे. म्हणजे हळदीचं लेपन वगैरे लेडीज करतात ना, तर हळदी लेपन पण बनवलं. आणि त्याच्यासाठी आम्ही किट सुद्धा आता मार्केटमध्ये अवेलेबल केलेले आहे. समृद्धी उंबरठा लेपन किट सुद्धा आम्ही मार्केटमध्ये आणलंय. तर हा तुम्ही उंबरठा सुद्धा बघू शकता. हे 3D पॅटर्न आहेत. हे सगळं 3D आहेत. हे बघा सगळं 3D पॅटर्न आहे. त्याच्यानंतर हा सोन्याचा उंबरठा तर तुम्ही पाहिलाच असाल आमचा, हा एक आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा चांदीचा उंबरठा आहे. ह्याचे बघा चांदीची पावलं आहेत. हा सुद्धा जे दिवाळीला जर का तुम्ही हे बघितलं, दिवाळीला आपण जी पावलं लावतो दरवाजाच्या बाहेर, तो सुद्धा उंबरठा आम्ही तसा बनवला आहे. हे बघा दिवाळीची पावले जे आहेत, हा पण ॲक्रेलिक मध्ये आहे. आणि हे सुद्धा हे बघा, हे सुद्धा हिपॉक्सी जे कलरफुल दिसत आहेत, हे कलर नसून हे हिपॉक्सी आतमध्ये फिल केलेलं आहे. हे बघा हे पण दिवाळीची पावलं आहे. हे जास्त वेळ ह्याची ड्युरेबिलिटी असते सर, काय हे नाही. हे सुद्धा तुम्हाला, आणि हे ज्यांना पावलं नको असतात किंवा स्वस्तिक नको असतो त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही उंबरठे बनवलेले आहेत. आणि हे सुद्धा आमचे हिपॉक्सी मध्ये तुम्ही बघाल तर हे बघा, हे कलरफुल सगळे हिपॉक्सी मध्ये सुद्धा आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत. म्हणजे हजारांच्या वरती आमच्याकडे आता सध्या डिझाईन्स रेडी आहेत. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन बोलू शकतो. त्याची आवड कोणता चॉईस करू तर भरपूर व्हरायटी आमच्याकडे बघायला मिळतील. जर का तुम्हाला उंबरठा ऑर्डर करायचा असेल तर सिंपल प्रोसेस आहे. आमचा एक नंबर आहे 9112017191. हा आमचा याचा नंबर आहे. तर मधल्या काळात थोडासा इश्यू झाला होता. इश्यू असा झाला होता की मेटाने आमचा नंबर ब्लॉक केला होता. म्हणजे आम्ही दुसरा नंबर घेतला होता. तर एकाच टायमाला एका सेकंदाला 50-60 जेव्हा मेसेज येतात तेव्हा मेटाला काय वाटतं की हे काहीतरी फ्रॉड करतायत. तर त्याची रील सुद्धा मी टाकली होती की तेव्हा आमचा नंबर ब्लॉक झाला. त्याच्यामुळे लोकांना काय की आम्ही ब्लॉक झाल्यामुळे आम्हाला कम्युनिकेशनला थोडा प्रॉब्लेम झाला होता. इव्हन सेम केस आता अंकिता वालवणकर सेम केस त्यांच्याबरोबर पण झाली होती. तर आमचा सुद्धा तसाच. तर आम्ही काय केलंय, ऑर्डर घेण्यासाठी तो नंबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही जशी आमच्याकडे ऑर्डर बुक केली तर आम्ही कस्टमर केअर नंबर सुद्धा जनरेट केलाय. तुम्ही हा जर आमचा कस्टमर केअर नंबर बघू शकता. हा नंबर आहे 9657013919. म्हणजे उंबरठा घेतल्यानंतर कोणाला त्रास न होण्यासाठी, किंवा बाबा तुमचं उंबरठ्याचा स्टेटस काय, उंबरठा रेडी झाला का, किंवा उंबरठा कधी डिलिव्हरी करणार, जे काय असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू. टायमिंग काय? टायमिंग आमचा ऑफिसचा टायमिंग असतो सकाळी 11 ते रात्री 8. आणि सोमवारी आमचा वीकली ऑफ असतो. ऑफिस आमचं सोमवारी बंद असतं. त्याच्यामुळे जे काय तुम्हाला इन्क्वायरी करायची असतील तर या नंबरवरती तुम्ही केल्यावरती तर तुम्हाला 911 वरती जर तुम्ही हाय केलं तर ऑटोमॅटिक आमचा कॅटलॉग सुद्धा तुम्हाला जातो. म्हणजे गुगल ड्राईव्ह चॉईस करू शकता. चॉईसचे भरपूर ऑप्शन आम्ही त्याच्यावरती दिले. गुगल ड्राईव्ह लिंक दिलेली आहे. त्याची तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्ही उंबरठे चॉईस करून आम्हाला ते पाठवू शकता. मेजरमेंट, लेंथ, विड्थ आणि डायरेक्शन. आणि कस्टमायझेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही ज्या साईज मध्ये सांगाल त्या साईज मध्ये आम्ही. कोकणामध्ये कसे मोठे मोठे असतात सर, आमच्याकडे 10-10 फुटाचे सुद्धा उंबरठे आम्ही दिलेले आहेत. आता आम्ही सध्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं आहे. तुम्ही आता एक पुढच्या महिन्यात बघाल की 108 फुटाचा उंबरठा आम्ही स्वतः बनवलाय. ज्याचं गिनीज बुक ऑफ मध्ये आम्ही नोंदणी केली आहे. आता त्याचं पण सर्टिफिकेट आम्हाला येणार आहे काही दिवसामध्ये. आम्ही उंबरठ्यामध्ये जे अभ्यास केला आहे,
जे प्रावीण्य मिळवलेलं आहे, ज्याच्यात जे रिसर्च केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या प्राईज तुम्ही बघायला मिळत आहे. बरोबर. तर हा बघा सचिन सरांनी तर दिलेला आहे, म्हणजे हा देवतेने आम्हाला दिलेला हा अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर दुसरे एक दिलीप वेंगसरकर सरांनी सुद्धा आम्हाला दिलेला आहे. वा. त्याच्यानंतर महाराष्ट्र तर तुम्ही बघाल की महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार हा उर्मिला कोठारी अच्छा. यांच्या हस्ते मला मिळालेला आहे. आणि सचिन सरांबरोबर तुमचा सचिन फोटो हा तो सुद्धा फोटो आहे. हां, आणि त्याच्यानंतर हा मला भारत गौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. अरे वा. ठीक आहे. हा बघा हा भारत गौरव पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आमचं नोंद हे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा वास्तू उंबरठ्याची नोंद झालेली आहे. अच्छा. हे सगळं आहेत प्राईस. काही दिवसांमध्ये तुम्हाला अजून एक सर्टिफिकेट बघायला मिळेल की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचा 108 फुटाचा उंबरठा सुद्धा रजिस्टर्ड होतोय. तो सुद्धा 108 फुटाचा उंबरठा आम्ही बनवतोय. त्याचे व्हिडिओ सुद्धा यूट्यूबला लवकरच येतील. हा सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ताई आपण कुठून आलात? पुण्याहून एवढ्या लांबून तुम्ही वास्तू उंबरठ्याला आलात डोंबिवलीमध्ये, काय विशेष आहे? मुळात हिथलेच आवडलं आणि माझं म्हणणं की जर वास्तू घेतोय तर वास्तुशास्त्रानुसार असावं, बरोबर. म्हणूनच आम्ही इथे विजिट. बरोबर. आणि त्यांचा अभ्यास सुद्धा आहे त्या हो. बाबतीत. बरोबर आहे. मग तुम्हाला इथल्याबद्दल कळलं कसं काय? इंस्टावर. अच्छा. इंस्टामध्ये मी रील पाहिली. खूप मला वाटतंय खूप दिवसापासून त्यांना सर्च करत होते, हा. खूप फॉलो केलंय त्यांना आणि त्यानंतर मी डिसिजन घेतलं की इथे घ्यावं म्हणून. अच्छा. मग तुमचं आता नवीन घर घेतलेलं आहे तुम्ही? हो. अच्छा. त्यासाठी तुम्ही आता मग तुम्ही कोणत्या प्रकारचा उंबरठा घेतलाय? आता मी सागवानमध्ये घेतलंय. सागवानमध्ये? 3D मध्ये घेतलं. अच्छा. कसं वाटलं तुम्हाला? प्राइसिंग, क्वालिटी कसं वाटलं? खूपच छान आहे सगळं. खूपच छान आहे. हो. आणि मुळात ते पूजेचं साहित्य वगैरे सगळं त्याच्यामुळे मला ते अजून जास्त आवडलं. अच्छा. मग तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. हो. का विशेष, असं काय विशेष वाटलं तुम्हाला? मुळात आपण जर एवढे मोठे घर घेतोय तर त्यामध्ये सगळं चांगलं पण असलं पाहिजे ना. हा. एवढं मोठं घर बघताना आपण त्यामध्ये वास्तू सगळं चेक करतो, पण उंबरठा हा जो आहे तो सर्वात मेन असतो ॲक्च्युली. त्यामधनं लक्ष्मी प्रवेश करते आपल्या घरात. ते सर्वात महत्त्वाचं आहे. खूप छान माहिती दिली ताई, धन्यवाद. उंबरठे सेल करतो त्याप्रमाणे आम्ही राशींचे ब्रेसलेट सुद्धा तुम्ही बघितलं असेल. प्रत्येक राशीचं ब्रेसलेट सुद्धा आमच्याकडे आहेत आणि सर्व ओरिजिनल आहेत, विथ सर्टिफिकेट आहेत आपले. सर्टिफाईड आहे. हा म्हणजे हे बघा तुम्ही सर्टिफिकेट पण बघा तर प्रत्येक ब्रेसलेट हे ओरिजिनल आणि विथ सर्टिफाईड आहे. जसं प्रत्येक जर तुम्ही बघायला टायगर आहे आपल्याकडे, अमेथिस्ट आहे, पायराइट आहे आपल्याकडे, रेड कार्लिन आहे. आता जो मोती आहे हा मोतीचाच एक प्रकार आहे, हा सुद्धा आहे आमच्याकडे. जसं सिट्रिन नेहमी हा बघा, हा सिट्रिन हा ओरिजिनल सिट्रिन हा ना हिटेड आहे ना ट्रीटेड आहे. ओरिजिनल सिट्रिन पिवळा नसतो, हा ओरिजिनल सिट्रिन असा असतो. अच्छा. ठीक आहे. तर हा सुद्धा आमच्याकडे म्हणजे प्रत्येक तुम्ही जर का ब्रेसलेट बघितले तर हे तुम्हाला ओरिजिनल आणि इकडेच कमी रेटमध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांना अवेलेबल करून दिलेले आहे. काय प्राइस रेंज पासून असते? तरी आमची प्राइस आहे 300 रुपयापासून चालू आहेत आमच्याकडे. फक्त 300 रुपयापासून? 300 रुपयापासून आमच्याकडे ब्रेसलेट चालू आहे. मला वाटतं मार्केटमध्ये कुठेच एवढे स्वस्त नसते. हा नसते. बरोबर. बघा कसं असतं त्याच्यामध्ये पण काही जण कसं की रेटला आम्ही डायरेक्ट बोलतात ना की शेतकऱ्याकडनं मटेरियल घेतल्यावरती कमी रेटमध्ये मिळतं, तर तसंच आम्ही जिथे हे बनतं तिथूनच आम्ही घेतो. म्हणजे बाकीचे लोक का विकत असतील मे बी असं मला वाटतं की ते तिकडनं परचेस करून तो होलसेल रिटेलरकडे जातात, मग तो होलसेलरकडे जात असेल आणि बाकीचे पण तिकडनं घेत असतील. तर आम्ही एवढं स्वस्तात का विकतो? कारण मधली जी चेन आहे मिडलमॅन आम्ही काही ठेवले नाही. डायरेक्ट जिकडे बनतात ना तिकडनंच आम्ही ब्रेसलेट आणतो. म्हणून आमचा प्रत्येक ब्रेसलेट एकदम ओरिजिनल आणि कमी रेटमध्ये आहे. पायराइटचं त्याची काय? हा पायराइट तुम्हाला 300 रुपयाला मिळेल. 300 रुपयाला पायराइट? वा. असं मोठमोठे सेलिब्रिटी तुमच्याकडनं घेतात, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे म्हणून सेलिब्रिटी लोक आपल्याकडे येतात. आता सेलिब्रिटींना जेव्हा आपण उंबरठा देता बरोबर तेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स कसं असतं? बघा आता काही सेलिब्रिटींना काय बेनिफिट झालेत मी डिस्क्लोज नाही करू शकत. बरोबर. पण तुम्ही बघाल की काही सेलिब्रिटींना जेव्हा मी उंबरठे दिले त्यांचे गेलेले कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले. अच्छा. ठीक आहे. म्हणून त्यांनी आमचे दुसऱ्यांना रेफरन्स, सेलिब्रिटी असेच कधी कोणाला मिळत नाही. हो बरोबर आहे. लोकांना जे वाटतात की हे पेड, असं काही नाही. सेलिब्रिटींना एका सेलिब्रिटीला फायदा झाल्यानंतर तो दुसऱ्याला रेफर करतो, बाबा तू ह्याच्याकडनं उंबरठा घे, तुला ह्याचा बेनिफिट. म्हणून असे सेलिब्रिटी आम्हाला मिळत गेले. ठीक आहे. एकानंतर क्रिकेटर्स मिळत गेले, सेलिब्रिटी मिळत गेले, मंत्र्यांपर्यंत, एक्स कॅबिनेट मिनिस्टरांपर्यंत आम्ही पोहोचलो. आता सध्या रवींद्र चव्हाणांचे भाऊ आहेत ते सुद्धा, त्यांनी सुद्धा आमच्याकडनं उंबरठे घेऊन गेले. वा. बरोबर आहे.
तर तुम्ही जे काय तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही इन्स्टालावरती आम्ही बघितलं की आम्ही कोणाकोणाला उंबरठे दिलेत. तर सचिन सरांनी सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही उंबरठा दिला तर त्यांना पण काहीतरी बेनिफिट झालाच असेल, म्हणून त्यांनी सुद्धा हे बघा हे गिफ्टसुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला मिळालं. अरे वा बघा, छान. वा, म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन हा, मग तेंडुलकरनी घेतलाय मिळवणं का- म्हणजे प्रश्नच नाहीये. अरे क्रिकेटच्या विश्वाच्या देवतेने आम्हाला बरोबर, दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे ही साधी गोष्ट नाही ना सर. बरोबर. असं आहे. पण शेवटी आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही काय बोलाल? व्ह्युअर्सला मला एकच म्हणायचं आहे की उंबरठा तुम्ही घेताय, स्वस्त जे लाकडं विकतात त्यांच्याकडे, मी असं म्हणत नाही की लाकडं विकतात त्यांच्याकडनं घेऊ नका. ज्याचा त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा किशाचा प्रश्न आहे. बरोबर. पण घ्यायचं आहे तर कंपाऊंडरकडनं घेऊ नका, डॉक्टरकडनं घ्या. हा, ट्रीटमेंट घ्यायची खूप तर छान. ती कंपाऊंडरकडनं नका की डॉक्टरकडनं घ्या. बरोबर. भले 1 रुपया जास्त असेल, पण जे आम्ही तुम्हाला देऊ ना ते कोणीच देऊ शकणार नाही. बरोबर. हे तुम्हाला आम्ही प्रूव्ह करून पण देऊ शकतो. अच्छा. मार्केटमध्ये तुम्हाला कोणी प्रूव्ह नाही करून दे. मार्केटमध्ये आजकाल मंदिरवाले पण उंबरठे विकतायत, कुठे तुम्हाला फर्निचरवाले विकतायत, जे लाकडाच्या पट्ट्या विकतात तेही विकतायत, हो, हे की नाही. पण माझं बोलायचं उद्देश एकच आहे, कंपाऊंडरकडनं ट्रीटमेंट करू नका, डॉक्टरकडनं ट्रीटमेंट करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार. वा, ठीक आहे. खूप छान माहिती दिली दादा. धन्यवाद सर, धन्यवाद. तर होप सो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आपल्या घरामध्ये छोटे छोटे जे कटकटी होतात त्यामागे जे असतं ते वास्तुशास्त्रानुसार त्यामागे वास्तुदोष असतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल जो प्ले करतो ते म्हणजे उंबरठा. तर त्यासाठी हा व्हिडिओमधनं तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आपण जे आहे ते एकदम ऑथेंटिक आणि दादा जे आहे ते एकदम प्रामाणिकपणे माहिती देतात. तर त्यामुळे तुम्ही इथला उंबरठा नक्कीच घ्या. पुन्हा भेटूया आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.